आता घर बसल्या बनवा मतदान कार्ड, तेही मोफत. मतदान कार्ड ही एक नुसती आयडेंटिटी कार्ड नसून एक राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. कारण याच कर्तव्यातून आपण आपल्या देशाचे प्रतिनिधी जबाबदारीने निवडत असतो किंवा स्वतःलाच पर्याय म्हणून लोकांसमोर ठेवत असतो. तेव्हा मतदान कार्ड बनवा आणि देशहित जपा. नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहूयात की आपण घर बसल्या कशा प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून आपलं मतदान कार्ड सहज बनवू शकतो. वरती दिलेल्या लिंकला क्लिक करा. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन फॉर द जनरल इलेक्टर नावाच्या ह्या बटनला, ह्या टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी लॉगिनचा एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये जर समजा आपण साइन अप केलेलं असेल तर ठीक लॉगिनला क्लिक करा, अन्यथा साइन अप करून आपलं स्वतःचं अकाउंट या ठिकाणी बनवून घ्या. साइन अपला क्लिक करा. या ठिकाणी आपला रजिस्टर करण्यासाठी हवा असलेला मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा यामध्ये भरा आणि त्यानंतर कंटिन्यू बटनला क्लिक करून आपलं या ठिकाणी साइन अप करून घ्यायचं आहे. यामध्ये आपलं पहिलं नाव, शेवटचं नाव, आपल्याला हवा असलेला पासवर्ड आणि सेम तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा टाकायचा आहे. रिक्वेस्ट OTPला या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी दोन्ही पण कन्फर्मेशन झाल्यानंतर रिक्वेस्ट ज्यावेळेस OTP येईल त्यावेळेस आपल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती दोन्ही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपला OTP येईल. OTP आल्यानंतर OTP भरायचा आहे. OTP भरल्यानंतर आपलं अकाउंट या ठिकाणी क्रिएट होतं, साइन अप होतं. त्यानंतर आपण लॉग इनवरती येणार आहोत. लॉग इनमध्ये आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर केला होता तो भरा, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट OTPला क्लिक करा. या ठिकाणी आपला जो काही मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला या ठिकाणी आपला OTP येईल आणि तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय आणि लॉग इन बटनला क्लिक करायचं. तर आत्तापर्यंत आपण केलेला प्रोसेस हा फक्त आपलं साइन अप करून घेण्यासाठीचा होता. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी आपलं नाव आलेलं आहे, याचा अर्थ आपण आता या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत मेन पेजवर. मेन पेजवर आल्यानंतर फॉर्म नंबर 6 नावाचा हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला क्लिक करायचं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला मतदान कार्डासाठी लागणारी सगळी कागदपत्रं जोडावी लागतात, आपली इन्फॉर्मेशन भरावी लागते. तर या ठिकाणी आपण क्लिक केलं. त्यानंतर हा आपला फॉर्म ओपन झाला. ह्या फॉर्ममधले जे काही घटक आहेत ते घटक आपण पहिल्यांदा पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल टाकायचे, त्याच्यानंतर रिलेटिव्ह डिटेल टाकायची, कॉन्टॅक्ट नंबर, आधार कार्डची डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपलं जे काही जेंडर लिंग आहे त्या ठिकाणी मांडायचं आहे. डेट ऑफ बर्थ, प्रेझेंट ॲड्रेस कोणता आहे, डिझॅबिलिटी आपल्याला काही आपल्याला अपंगत्व आहे का, फॅमिली मेंबरची आपल्याला काही डिटेल भरायचे आहेत का, आणि शेवटी आपल्याला डिक्लेरेशन करावं लागतं की हा अर्ज भरणारा मी 18 वर्षापेक्षा मोठा असू, वयाने मोठा असू, मी वरती दिलेली सर्व इन्फॉर्मेशन ही योग्य आहे, अशा प्रकारचं डिक्लेरेशन भरायचं आणि शेवटी कॅप्चावरती क्लिक करून आपला फॉर्म सबमिट व्हायला जातो. तर आपण चला सुरुवात करूया. आपण करूया आपला राज्य, त्याच्यानंतर आपला तालुका, त्याच्यानंतर या ठिकाणी तालुका घेतल्यानंतर आपल्या याच्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूशन आहे, किती मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघांची लिस्ट आपल्याला समोर येते. त्या लिस्टमधून आपला मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये आपण राहतो, आपलं रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे पत्ता ज्या ठिकाणचा आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे की ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपली जी काही मतदारसंघाचा नंबर असेल तो या ठिकाणी डिस्प्ले होतो. जसं या ठिकाणी मी माझं राज्य निवडलं महाराष्ट्र, माझा डिस्ट्रिक्ट निवडला पुणे, त्याच्यानंतर या ठिकाणी मी माझा मतदारसंघ निवडला खेड आळंदी, त्याच्याबरोबर या ठिकाणी 197 हा जो काही 197 नंबरचा असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन आहे तो माझ्या या ठिकाणी सिलेक्ट झाला. त्यानंतर मी नेक्स्ट बटनला क्लिक केलं. त्यानंतर मी जातो पर्सनल इन्फॉर्मेशन. यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशनवरती सगळ्यात पहिलं येतं की माझं नाव काय आहे, ते पण मिडल नावासहित, मधल्या नावासहित. म्हणजे जर पाहायला गेलं तर आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना ही मधली नावं असतात, परंतु साऊथमध्ये गेल्यानंतर हे मधलं नाव नसतं, त्यामुळे त्या ठिकाणी नाही लिहिलं तरी चालतं. या ठिकाणी आपण रजनी नारायण हे आपलं नाव लिहिलं. ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये टाईप करतो तर खाली ताबडतोब आपल्याला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन येत असतं. त्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर सुधार करण्यासाठी या ठिकाणी कीबोर्ड आहे, या कीबोर्डला क्लिक करून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. या ठिकाणी आपण आपला सरनेम टाकलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठीमध्ये देखील आलं. त्यानंतर या ठिकाणी आपला जो काही फोटो आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. त्यासाठी आपण आपला कुठेही, आपला डेस्कटॉप असू द्या, कुठेही असू द्या, आपला फोटो ठेवलेला आहे तो फोटो घेतला. यामध्ये फोटोचा आकार आला, आपल्याला फोटो जर योग्य वाटत असेल, जर झूम इन आणि झूम आउट करायचं असेल तर या ठिकाणी त्याची सुविधा आहे.
जर समजा रोटेट करायचं असेल तर त्या ठिकाणी ही सुविधा आहे. समजा उलटा आपला फोटो आलेला आहे, चेहरा खाली गेलेला आहे, तर आपण रोटेट करू शकतो. जर आपल्याला योग्य वाटला तर या ठिकाणी सेव्ह बटनला क्लिक करायचे. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर आपला फोटो या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं जे काही नाव आहे म्हणजे त्या फाईलचं नाव आहे ते त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर आहे रिलेटिव्ह डिटेल्स. यामध्ये सर्वप्रथम हा फॉर्म भरणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे माझा रिलेटिव्ह कोण आहे, तर मी माझ्या वडिलांच्या बिहाफमध्ये भरतोय की माझा भरतोय ते सगळं मला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पहिलं मी जो फॉर्म भरत होतो त्यामध्ये माझा वडिलांचं नाव नारायण, त्याच्यानंतर आडनाव आलं. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मी या ठिकाणी नेक्स्ट बटनला क्लिक केलं. त्यानंतर जे आहे डी कॉलन आहे त्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये यायचं आहे. यामध्ये मोबाईल नंबर जो देत आहे तो माझा सेल्फमध्ये आहे की रिलेटिव्ह मोडमधला आहे. तर मी या ठिकाणी माझा सेल्फ दिला, माझा हा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर मी माझा ईमेल ॲड्रेस दिला, तो ईमेल ॲड्रेस मी या ठिकाणी टाकला आणि नेक्स्ट बटनला क्लिक केलं. त्या ठिकाणी मला मला माझे आधार डिटेल भरायचे. जर माझ्याकडे आधार नंबर असेल तर या बटनवरती क्लिक करायचे, नसेल तर मला या बटनवरती क्लिक करायचं. जर मी आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर या ठिकाणी जर क्लिक केलं तर या ठिकाणी आधार नंबरसाठी हा जो बॉक्स आहे हा येणार नाही. मी या ठिकाणी आधार आहे म्हणून मी क्लिक केलं आणि या ठिकाणी माझा 12 आकडी जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकला. नेक्स्ट बटनला क्लिक केलं. त्यानंतर मी जेंडरमध्ये आलो. मी माझं जर पुरुष असेल तर मेल, स्त्री असेल तर फिमेल आणि जर थर्ड जेंडर असेल तर या ठिकाणी तो इतर हा पर्याय निवडायचा आहे आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करावी लागते. या कॉलमला आपण ज्यावेळेस ह्या टॅबला क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला ती सिलेक्ट करण्यासाठी सगळ्या सुविधा येतात. त्यामध्ये मी माझी जन्मतारीख सिलेक्ट केलेली आहे 2001 8वा महिना 15 तारीख ही मी यामध्ये सिलेक्ट केलेली आहे. आणि त्यानंतर जन्मतारखेच्या दाखल्यासाठी मी कोणता डॉक्युमेंट देणार आहे तर या ठिकाणी त्याची लिस्ट येते. जी काही लिस्ट असेल बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड त्याच्यामधून मी काय निवडले तर मी या ठिकाणी आधार कार्ड निवडले. जे निवडलेलं डॉक्युमेंट आहे त्याची ट्रू कॉपी मला या ठिकाणी जोडायची आहे आणि ती जोडल्यानंतर मला या ठिकाणी नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पर्सनल ॲड्रेस डिटेल. मला या ठिकाणी माझा राहण्याचा पत्ता राहण्याचा पत्ता आत्ताचा पत्ता आणि गावचा पत्ता वेगळा टाकायचा असेल तर ते सुद्धा करू शकतो. पण सध्या मी एकाच पत्त्यावरती ज्या ठिकाणी मी राहतोय त्याच ठिकाणी मला मतदान कार्ड मिळवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी माझा जो 8A भाग आहे तो मी या ठिकाणी भरणार आहे. यामध्ये मी माझ्या गावाचं नाव टाकलं, त्याच्याबरोबर खाली मराठीमध्ये ताबडतोब येतं, इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये आपोआप येतं. त्यानंतर मी माझं गाव भरलं. या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर मी येतो माझ्या पोस्ट ऑफिस. कधी कधी लक्षात ठेवा ग्रामीण भागामध्ये ॲट वेगळं असतं आणि पोस्ट वेगळं असतं, तर त्यावेळेस तुम्हाला पोस्ट ऑफिसचा जो पत्ता आहे तो वेगळा असेल तर वेगळा लिहायचा, सेम असेल तर सेम लिहायचा. तुमच्या राहण्याच्या ठिकाणाचा पिनकोड नंबर काय आहे, तहसील म्हणजे तालुका कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे आणि शेवटी राज्य कोणतं आहे हे सगळं भरल्यानंतर आपण 8B वरती जातो. आत्तापर्यंत आपण 8A भरला होता तर याच्यामध्ये येतो. आपण रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून काय देणार आहोत याच ठिकाणी मी माझं काहीतरी रेसिडेन्शियल प्रूफला क्लिक केलं. त्यानंतर त्याची लिस्ट आली. मी रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड, पासपोर्ट जी काही लिस्टमध्ये नावं असतील जे माझ्याकडे आत्ता डॉक्युमेंट आहे ते मी या ठिकाणी निवडलेलं आहे माझं आधार कार्ड. त्यानंतर सदर डॉक्युमेंट ज्याप्रमाणे आपण डेट ऑफ बर्थ केलं होतं तेच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मी माझं आधार कार्डच माझ्या जन्मतारखेला आधार कार्डच मी माझ्या ॲड्रेसला सुद्धा या ठिकाणी जॉईन केलेला आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनला क्लिक करून मी पुढच्या गोष्टीवरती. ही जी कॅटेगरी आहे ही अतिशय महत्त्वाची कॅटेगरी आहे. जर समजा आपल्याला डिझॅबिलिटी आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल, आपण कोणत्याही प्रकारे जर अपंग असू तर मग ते कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे या ठिकाणे आपल्याला ते नमूद करायचे. त्याच्यानंतर किती आपल्याकडे जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावरती पहा की आपलं अपंगत्व किती पर्सेंटेज आहे ते टाकायचे आणि त्यासाठी मात्र आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहे ते अटॅच करावंच लागतं. त्यानंतर ती फाईल इथे ओपनच करावी लागतं. मला कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नाही म्हणून मला सध्या हे मॅन्डेटरी नाही त्यामुळे मी याला सोडून दिलं आणि नेक्स्ट बटनला क्लिक करून मी फॅमिली मेंबरच्या डिटेलवरती आलो. आता या ठिकाणी फॅमिली याच्यामध्ये सर्वप्रथम मला काय टाकायचं, मला माझं डिक्लेरेशन करायचं. काय डिक्लेरेशन करायचं तर या ठिकाणी मी माझं सगळ्यात पहिलं माझं गावाचं नाव टाकलं.
त्याच्यानंतर माझं राज्य निवडलं, त्याच्यानंतर माझं जिल्हा निवडला, मी जन्म झाला आहे ती जन्मतारीख निवडली, म्हणजे महिना आणि वर्ष ते निवडलं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की आय एम अवेअर दॅट मेकिंग द अबाउट स्टेटमेंट ऑर डिक्लेरेशन इन अ रिलेशन टू द ॲप्लिकेशन विच इज अ फॉल्स. म्हणजेच काय की यावरही दिलेली सर्व माहिती माझ्या मते योग्य आहे. त्याप्रकारे जर तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांच्या आधारे ती अयोग्य वाटली तर तुम्ही माझ्यावरती जो काही ॲक्ट आहे 1950 त्यात हे माझ्यावरती कारवाई करू शकता, किंवा मला तुम्ही वोटिंग कार्ड नाही दिलं तर म्हणजे नाही देणार ह्याची मला कल्पना आहे. आणि त्या सगळ्यांचा विचार करून मी माझी खरोखरची जी माहिती आहे कागदपत्रांच्या आधारे सिद्ध होणारी ती मी आत्तापर्यंत भरलेली आहे. त्यानंतर खाली जी तारीख आली आहे ती तारीख पहा, तर आपल्याला या ठिकाणी जी फॉर्म भरल्याची तारीख आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण नेक्स्ट बटनला क्लिक करतो आणि शेवटच्या रकान्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरायचा आहे. तो कॅप्चा भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेट OTPला क्लिक करायचं आहे. OTPला सेंड केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला OTP विल बी सेंड टू जो काही नंबर आपण दिला होता त्या नंबरवरती आपला OTP गेलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस हा OTP आहे तो OTP भरायचा आहे आपल्याला प्रिव्ह्यू आणि सबमिट बटनला त्यानंतर क्लिक करायचं आहे. आत्तापर्यंत आपण भरलेला जो फॉर्म आहे फॉर्म नंबर 6 याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आपण तो करू शकतो, आणि नसेल करायचा तर आपण ह्या फॉर्मला सबमिट करू शकतो. म्हणजे बदल करायचा असेल तर कीप एडिटिंगला क्लिक करायचे, आणि बदल करायचा नसेल तर सबमिटला क्लिक करायचे. मला कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही म्हणून मी सबमिट बटनला क्लिक केलं. त्यानंतर आर यू शुअर, खरंच तुम्हाला वाटतं का तुम्ही भरलेलं सगळी माहिती बरोबर आहे हे जर मला या ठिकाणी कळालं, ओके मला वाटतं माझी सगळी माहिती बरोबर आहे म्हणून मी येस बटनला क्लिक केलं. त्यानंतर माझ्याकडं हे एक्नॉलेजमेंटचा एक विंडो ओपन झाला. यामध्ये मला दाखवलं गेलं आहे की माझा हा जो नंबर आहे हा एक्नॉलेजमेंट नंबर आहे. हा यापुढे मी जेव्हा कधी माझं स्टेटस वगैरे तपासायला जाईन त्यावेळेस मला हाच नंबर टाकायचा आहे, आणि ह्या नंबरच्या तहत मला त्या ठिकाणी स्टेटस माहीत पडू शकेल. किंवा जर मला वाटलं मला माझं मतदान कार्ड डाउनलोड करायचं तर त्यावेळेससुद्धा मला हा नंबर फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर मी माझी एक्नॉलेजमेंट स्लिप पोस्ट पावती या ठिकाणाहून डाउनलोड करून घेणार आहे. ती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. डाउनलोड झाल्यानंतर ती माझा संपूर्ण जो फॉर्म आहे तो फॉर्म अशा पद्धतीने मला PDF स्वरूपात 2 पेजच्या माध्यमातून मला दिसतो. आणि त्यानंतर जर माझं ह्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून मी ओके बटनला क्लिक केल्याबरोबर मला माझा पहिला विंडो जो आहे तो पुन्हा दिसायला लागला. आणि त्याच वेळेला माझ्या मोबाईलवरती एक SMS आला की युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिसिव्ड फॉर इन्क्लुजन ऑफ अ नेम ऑफ इलेक्ट्रॉल रोल फॉर फर्स्ट टाईम वोटर. म्हणजे पहिल्यांदा मी मतदान कार्ड काढण्यासाठी जे काही प्रोसेस केली होती त्याचं ॲप्लिकेशन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचा नंबर सो अँड सो आहे. इथून पुढे कधीही तुम्ही ज्यावेळेस स्टेटस तपासायला जा डाउनलोड करायला जाईल त्यावेळेस या नंबरचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया आपलं मतदान कार्ड काढण्याच्या दृष्टिकोनातून डिजिटल मतदान कार्ड काढण्याच्या दृष्टिकोनातून होती. धन्यवाद.